जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं चंदगड येथील भरवलेल्या पारगड हेरिटेज रन या स्पर्धेच्या निमित्तानं ह्या 5व्या सत्रामध्ये 5व्या वर्षी आज उत्स्फूर्त असा प्रतिसाद इथल्या सर्व स्पर्धकांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला। मी आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन त्याचबरोबर स्टॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे CEO बिपिन चिरमुरे आणि इथल्या पारगड वासियांचं मी मनापासून धन्यवाद देतो की हा निसर्ग संपन्न असा परिसर आणि ह्या परिसराला साजेस असा उपक्रम गेले 5 वर्ष आम्ही इथं राबवत आहोत। 2019च्या विधानसभेच्या निमित्तानं या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं ही सुरुवात आम्ही केली आणि त्यामध्ये प्रवीण चिरमुरे या युवकानं ही संकल्पना मांडली आणि त्यामुळं ह्या ऐतिहासिक गडावर जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि तानाजी मालुसरेंचे वंशज आजसुद्धा इथं वास्तव्य करतायत। हा किल्ला हा गड जगाच्या पटलावरती यावा आणि हे निसर्ग ह्या चंदगड तालुक्याचं हे सर्वसामान्य नागरिकांना कळावं ह्या दृष्टिकोनातून हा प्रयोग होता। त्या माध्यमातून निसर्गाचं संवर्धन करणं, ह्या गडाचं संरक्षण करणं आणि त्याप्रमाणे पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ही स्पर्धा चालू केली होती। स्पर्धेमध्ये सुरुवातीला 300 स्पर्धक पहिल्या वर्षी होते आणि यंदाच्या वर्षी साधारण 1600 ते 1700 स्पर्धक ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतले। ह्याचा मनस्वी आनंद आणि ह्यामध्ये सर्व भागातून मग गोवा असेल, कर्नाटकातून बेळगाव भागातून असेल, निपाणी असतील किंवा चंदगड, आजरा, गडिंग्लज, कोल्हापूर, सिंधुदुर्ग भागातून सुद्धा स्पर्धक आले होते आणि ह्या स्पर्धेचं प्रस इथून पुढे ह्याच्यापेक्षा चांगल्या तऱ्हेनं वाढवायची आमची कल्पना आहे। ह्या निमित्तानं जे काय ह्या जून महिन्यामध्ये पावसामुळं थोडंफार इथं स्पर्धेमध्ये व्यथा निर्माण झाली की त्या स्पर्धेमध्ये रस्त्याच्या माध्यमातून काही अडचण निर्माण झाल्या तर नक्की पुढच्या वेळेला त्या कशा सोडवता येतील त्याचासुद्धा आम्ही प्रयत्न करू। मला खात्री आहे की ह्या निसर्गरम्य भागाच्या संवर्धनासाठी जे स्पर्धक इथं येतात यांनी त्या सर्व स्पर्धकांना आपण वृक्ष त्यांना भेट दिली होती जेणेकरून आपल्या ओझोन लेअर असेल किंवा आपली जंगल संपत्ती वन संपत्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने झाडं लावणं किंवा झाडांना सुद्धा चांगल्या तऱ्हेची तिथं जतन करणं ह्या दृष्टिकोनातून हा एक मेसेज सर्वांच्यापर्यंत पोचावा म्हणून आमचा हा प्रयोग आहे। ह्या निमित्तानं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की ह्या स्पर्धेमध्ये त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, भाग घेतला आणि त्यामध्ये ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सर्वांचा सहभाग आणि सहयोग लाभला। त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।